आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यावरील वारंवार विचारलेले 100+ प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही तुमचे उत्तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? उत्तर आहे लॉर्ड वेल्सली। इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? बरोबर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? बरोबर उत्तर आहे दिल्ली ते कोलकाता। हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे आहे? बरोबर उत्तर आहे भारतमंत्री बर्कनहड। बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बरोबर उत्तर आहे 1853। लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत कोणते विधान चुकीचे आहेत? बरोबर उत्तर आहे भारतीय लष्करावर विश्वास ठेवला। इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे लॉर्ड वेल्सली। शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? बरोबर उत्तर आहे लॉर्ड डफरिन। कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? बरोबर उत्तर आहे दरोगा। वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? बरोबर उत्तर आहे लॉर्ड लिटन। लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते। हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? बरोबर उत्तर आहे लॉर्ड ऑकलंड। लॉर्ड कर्जन कालीन राले आयोगचा संबंध डॅश होता? बरोबर उत्तर आहे उच्च शिक्षणाशी। भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? बरोबर उत्तर आहे भारतमंत्री मोर्ले। चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने डॅश याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला? बरोबर उत्तर आहे डुप्ले। रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास संमती का दिली? बरोबर उत्तर आहे रणजितसिंहाने तोफा इमानशाहकडे पाठविल्या होत्या म्हणून। पालेकरांचा उठाव डॅश या भागात झाला? बरोबर उत्तर आहे दक्षिण भारत। चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅश शी संबंधित होता? बरोबर उत्तर आहे नीव। महाराष्ट्रात डॅश साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? बरोबर उत्तर आहे 1875। 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? बरोबर उत्तर आहे नानासाहेब पेशवे। बिल्लाचा उठाव डॅश येथे झाला?
बरोबर उत्तर आहे खानदेश. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? बरोबर उत्तर आहे इंग्रजांना समूळ नष्ट करणे. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण होते. बरोबर उत्तर आहे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? बरोबर उत्तर आहे ए. डलहौसीचे आक्रमक धोरण, बी. सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सी. सैनिकातील असंतोष, डी. कंपनी काळातील राज्यविस्तार. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधिले? बरोबर उत्तर आहे वी. दा. सावरकर. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश ऐक्य होय. बरोबर उत्तर आहे हिंदू मुस्लिम ऐक्य. इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1858. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? बरोबर उत्तर आहे विस्तारवादी. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता? बरोबर उत्तर आहे हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. कोठी आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? बरोबर उत्तर आहे खानदेशात. 1857ची घटना स्वातंत्र्ययुद्ध नव्हते हे डॅश यांनी म्हटले आहे. बरोबर उत्तर आहे एन.आर. फाटक. संथाळाचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला? बरोबर उत्तर आहे संथाळ परगणा. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे अशोक मेहता. 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? बरोबर उत्तर आहे हेनरी लॉरेन्स. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? बरोबर उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. इसवी सन 1875 मध्ये डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे शिशिर कुमार बोस. 26 जुलै 1862 वा इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही? बरोबर उत्तर आहे अलाहाबाद. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश डॅश होते. बरोबर उत्तर आहे 1. हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे. 2. सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचविणे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? बरोबर उत्तर आहे के.टी. तेलंग, फिरोज शाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी. पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
बरोबर उत्तर आहे किंमतीचे स्थिरीकरण. डॅश ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. बरोबर उत्तर आहे वुड्सचा खलिता 1854. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले? बरोबर उत्तर आहे फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे? बरोबर उत्तर आहे रयतवारी. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने जात होते. उत्तर आहे ध्याननिस्सारण अथवा संपत्तीचा निचरा. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? बरोबर उत्तर आहे रमेशचंद्र दत्त. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे डॅश होय. बरोबर उत्तर आहे नगदी पिकांचे उत्पादन घेणे. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅश या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. बरोबर उत्तर आहे रयतवारी. पॉवर्टी अंडर ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला? बरोबर उत्तर आहे ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले? बरोबर उत्तर आहे ब्रिटिशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्याचा ह्रास झाला. कारण बरोबर उत्तर आहे भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? बरोबर उत्तर आहे भात व गहू. ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता? बरोबर उत्तर आहे तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले? बरोबर उत्तर आहे ॲडम स्मिथ. एल्फिन्स्टनने कॉर्नवालिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली? बरोबर उत्तर आहे मौजेवाद. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? बरोबर उत्तर आहे अखिल भारतीय महिला परिषद.
1875 साली आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. डॅश याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. बरोबर उत्तर आहे हेनरी डंडास रॉबर्टसन. वेदाकडे चला कोणी म्हटले होते? बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले? बरोबर उत्तर आहे भगिनी निवेदिता. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? बरोबर उत्तर आहे 1897. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? बरोबर उत्तर आहे संदेश. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे कलकत्ता. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. खालीलपैकी कोणी एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट 1891 मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्षे करण्यास विरोध केला? बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली? बरोबर उत्तर आहे बेनथॅम. पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत? बरोबर उत्तर आहे वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही. बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? बरोबर उत्तर आहे नाटक. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या त्या संस्थांना काय म्हटले जाई? बरोबर उत्तर आहे चॅरिटी परोपकारी शाळा. मानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली? बरोबर उत्तर आहे नारायण गुरु. 1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे विधवांना पुनर्विवाहास परवानगी. डॅश यांची दुसरी शाळा मुक्ती पुण्याजवळ केडगाव येथे होती. बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई. सेवा सदन या संस्थेचे उद्देश काय होते? बरोबर उत्तर आहे 1. हिंदू मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे. 2. त्यांना औषध पाण्याची मदत करणे. 3. त्यांना गृहोद्योग शिकवणे. राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. बरोबर उत्तर आहे रामचंद्र विद्याबागीश. समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता डॅश पाठिंबा
बरोबर उत्तर आहे अँग्लिसिस्टस. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले. मुस्लिम समाजातील पडता पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतींना डॅश यांनी विरोध केला होता. बरोबर उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते? बरोबर उत्तर आहे मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. बरोबर उत्तर आहे अलीगड. धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरीयत उल्लाह यांनी कोणती चळवळ सुरू केली? बरोबर उत्तर आहे फरियादी चळवळ. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश. बरोबर उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? बरोबर उत्तर आहे सय्यद अहमद ऑ. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? बरोबर उत्तर आहे सर ए. ओ. ह्यूम. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ. स. 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण? बरोबर उत्तर आहे वरील पैकी सर्व. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण? बरोबर उत्तर आहे पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? बरोबर उत्तर आहे रॅली कमिशन. डॅश हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. बरोबर उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. 4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता? बरोबर उत्तर आहे काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. इंग्रजी राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागले? बरोबर उत्तर आहे ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या. होम रूल आंदोलन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या डॅश कालखंडात सुरू झाले. बरोबर उत्तर आहे जहालवादी. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली डॅश यांनी घोषित केले.
बरोबर उत्तर आहे मॉन्टेग्यू. इसवी सन 1906 कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? बरोबर उत्तर आहे आयर्लंड. सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना डॅश यांनी केली? बरोबर उत्तर आहे ॲनी बेझंट. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? बरोबर उत्तर आहे मुस्लिम लीग. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? बरोबर उत्तर आहे तुर्कस्तान.